नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये स्टेडी रेस्ट या लेथ ॲक्सेसरीज संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर या स्टेडी रेस्ट संदर्भात माहिती पाहत असताना आपण या स्टेडी रेट संदर्भात इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये आपण त्या संदर्भात माहिती पाहूया. तर त्या ठिकाणी स्टेडी रेट अशा प्रकारची स्टेडी रेटची रचना असते. तर आपण इंट्रोडक्शन मध्ये या संदर्भात माहिती पाहूया. स्टेडी रेट म्हणजे लहान व लांब जॉबला टर्निंग करताना सेंटरच्या आधाराव्यतिरिक्त जादा आधार देण्यासाठी उपयोगात आणली जाणारी लेथ ॲक्सेसरीज होय. व्हायब्रेशन कमी करण्यासाठी, टर्निंग समपातळीत होण्यासाठी, जॉबला पुलाच्या दाबामुळे बेंड होण्यापासून वाचवण्यासाठी प्रामुख्याने स्टेडी रेटचा उपयोग करतात. स्टेडी रेस्ट हे एक यांत्रिक साधन असून लांब नाजूक जॉबला 2 सेंटरमध्ये अथवा चकमध्ये बांधले असताना जॉबला आधार देण्याकरिता स्टेडी रेटचा प्रामुख्याने उपयोग करतात. अशा प्रकारे या स्टेडी रेट संदर्भातली आपण ही माहिती प्रस्तावनेमध्ये आपण बघितली. त्यानंतर या स्टेडी रेटचे काही उपयोग, युजेस आपण पाहणार आहोत. युजेस म्हणजे उपयोग. तर जॉब जड असल्यामुळे स्वतःच्याच वजनाने तो वाकू नये, तसेच जॉबवर येत असलेल्या टर्निंगच्या दाबामुळे स्पंदने व्हायब्रेशन निर्माण होऊ नयेत म्हणून लेथ मशीनवर जॉबला मध्यावर स्टेडी रेट लावून किंवा स्टेडी रेटचा वापर करून आधार देण्यात येतो. साधारणपणे जॉबची लांबी जॉबच्या व्यासाच्या 10 पट किंवा जास्त असेल तर स्टेडी रेट लावणे आवश्यक असते. योग्य प्रकाराने स्टेडी रेट लावली असता मशीनिंग अचूकरित्या करता येते आणि जॉबवर जास्त खोलवर काम करता येते. अशा प्रकारे या स्टेडी रेटच्या वापराबद्दल, उपयोगाबद्दल आपण ही माहिती अभ्यासली, पाहिली. त्यानंतर या स्टेडी रेटचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारासंदर्भात आपण टाईप्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये टाईप्स प्रचलित उपयोगात 2 प्रकारचे स्टेडी रेट आहेत. त्यामध्ये एक फिक्स्ड स्टेडी रेट आणि दुसरा फॉलोअर स्टेडी रेट. पहिला प्रकार फिक्स्ड स्टेडी रेट आणि दुसरा फॉलोअर स्टेडी रेट. या फॉलोअर स्टेडी रेटला ट्रॅव्हलिंग स्टेडी रेट या नावाने ओळखतात. तर या प्रकारापैकी पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, फिक्स्ड स्टेडी रेट. तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या फिक्स्ड स्टेडी रेटची रचना असते. लेथ बेडवर माउंट करतात. या ठिकाणी या बोल्टच्या साहाय्याने तो माउंट करतात. या ठिकाणी याला 3 जॉ असतात. त्या 3 जॉच्या मधून जॉब फिरत असतो आणि या ब्रासच्या जॉज असतात. या नटाच्या साहाय्याने जॉबवर प्रेशर तिन्ही बाजूने 120 डिग्रीमध्ये देता येतं. तर अशा या फिक्स्ड स्टेडी रेट संदर्भात आपण माहिती पाहूया. तर फिक्स्ड स्टेडी रेटमध्ये कास्ट आयर्नचा बेस पाया असून, या फिक्स्ड स्टेडी रेटमध्ये हा कास्ट आयर्नचा बेस पाया असून त्याला लेथ बेडवर सरकू शकेल अशा प्रकारे तयार केलेलं असतं. या लेथ बेडवर या ठिकाणी बाजूला फ्लॅट अशा प्रकारचा तयार केलेला असतो की ज्या ठिकाणी जॉबला आधार देण्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी त्याला क्लॅम्पिंग केलं जातं. लेथ बेडवर या फिक्स्ड स्टेडी रेटला क्लॅम्पिंग केले जाते. याची रचना अशी केलेली असते की त्यावरील भागाला एका बाजूस बिजागरी लावलेली असते. या ठिकाणी बसवल्यानंतर या ठिकाणी पहा इथं बिजागरी लावलेलं आहे आणि या ठिकाणी लॉक स्क्रू खोलून आपल्याला याला ओपन करता येतं आणि परत जॉब हे लावल्यानंतर सेटिंग केल्यावर पुन्हा हा नट लावून या तिन्ही स्क्रूच्या साहाय्याने योग्य ते दाब जॉबवर दिला जातो. तर अशा प्रकारे या स्टेडी रेटमध्ये माहिती पाहत असताना
एका बाजूला बिजागरी लावलेले असते. त्यामुळे स्टेडी रेटची जागा न बदलता म्हणजे स्टेडी रेट न खोलता जागा न बदलता जॉबला सेट करणं अथवा जॉब बाहेर काढणं स्टेडी रेट न खोलता शक्य होते. या स्टेडी रेटमध्ये 3 जॉ असतात. आता या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1, 2 आणि या 3 जॉ 120 डिग्रीमध्ये या 3 जॉ असतात. त्यापैकी 2 खालच्या बाजूला या 2 जॉ आहेत त्या खालच्या बाजूस भागावर व एक वरच्या भागावर असते. या स्टेडी रेटच्या वरच्या भागावर एक जॉ असते. फिरत्या स्क्रूने हे जॉ स्वतंत्र अशा तऱ्हेने ॲडजस्ट करता येतात. या 3 फिरत्या स्क्रूच्या सहाय्याने ॲडजस्ट करता येतात, की विविध व्यासाचे जॉब विविध व्यासाच्या जॉबला या स्टेडी रेटने आधार देणं शक्य होते. याकरता स्टेडी रेट लेथवर योग्य पद्धतीने क्लॅम्पनी घट्ट केल्यावर हे जॉबला बोरिंग प्रमाणे म्हणजे जॉबला बेरिंग प्रमाणे आधार देण्याचं कार्य करत असतात. जॉबवर पूर्वी आपण टर्निंग काम केलेल्या ट्रू भागावर हे जॉ आधार देण्याचं प्रमुख कार्य करत असतात. या 3 जॉ आधार देण्याचं कार्य करत असतात. टर्निंग काम करावयाच्या जॉबच्या लांबीनुसार 1 किंवा 2 स्टेडी रेट लावण्यात येतात. जेव्हा टेस्टॉक सेंटरचा आधार देता येत नाही, आता असे काही ऑपरेशन असतात की टेस्टॉक सेंटरचा आधार देता येत नाही, अशा लांब जॉबच्या मोकळ्या टोकावर ड्रिलिंग, बोरिंग, टॅपिंग इत्यादी सारखी ऑपरेशन करताना देखील या स्टेडी रेटचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येतो. पण जेव्हा स्टेडी रेट लेथवर लावलेले असते तेव्हा कॅरेज मात्र बेडच्या पूर्ण लांबीत आपण त्याला चाल देऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण आजच्या ह्या प्रकरणामध्ये स्टेडी रेटच्या संदर्भात माहिती पाहत असताना स्टेडी रेटचा पहिला प्रकार फिक्स्ड स्टेडी रेट संदर्भातली माहिती आपण अभ्यासली पाहिली. या स्टेडी रेटमध्ये पहा हे असे पॅड असतात सॉफ्ट मेटलचे. त्याच्यानंतर याला असं बिजागरीप्रमाणे खोलता येतं, म्हणजे स्टेडी रेट न खोलता जॉब बाहेर काढता येतो. या ठिकाणी फ्रेम आहे, ॲडजस्टेबल स्क्रू येते 3 अशी माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर स्टेडी रेटचा पुढचा प्रकार फॉलोवर किंवा ट्रॅव्हलिंग स्टेडी रेट ट्रॅव्हलिंग स्टेडी रेट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी आकृती दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. या ठिकाणी याला 2 जॉ आहेत पहा. या ठिकाणी फ्रेम आहे, ॲडजस्टेबल स्क्रू येते 2 आणि नट आहे, बेरिंग हे पॅड आहेत. तर फॉलोवर स्टेडी रेट ही इंग्रजी शी आकाराच्या कास्टिंग पासून तयार केलेली असते. पहा इंग्रजी अक्षर साधारणपणे शी आकाराची तयार केलेली असते. हिला 2 ॲडजस्टेबल जॉ असतात. या ठिकाणी या 2 ॲडजस्टेबल जॉ असून ते जॉबला आधार देण्याचं काम करतात. या 2 जॉबला पुलाच्या ऑपोजिट बाजूला आधार देण्याचं कार्य करतात. ही रेस्ट लेथ कॅरेजच्या मागील टोकावर बोल्टनी घट्ट केलेली असते व कॅरेज बरोबर फिरते, म्हणून या स्टेडी रेटला फॉलोवर स्टेडी रेट असं म्हटलं जातं. फॉलोवर स्टेडी रेट बसवण्याकरता जॉबच्या टोकावर जॉबपेक्षा किंचित जास्त भागावर चांगले बेरिंग यावे म्हणून मशीनिंग केलेले असते. जॉबपेक्षा टूल जरासे जास्त पुढे आलेल्या स्थितीत सेट केलेले असते. पहा यामध्ये जॉबपेक्षा टूल जरासे जास्त पुढे आलेल्या स्थितीत सेट केलेले असतात आणि जसजसे टूल टर्निंग काम करण्यासाठी आपण कॅरेजच्या सहाय्याने पुढे सरकवतो त्यावेळी ही स्टेडी रेट देखील टूलाबरोबर पुढे सरकत असते. टूलाबरोबर जॉबच्या ऑपोजिट बाजूने पुढे सरकत जाते आणि जॉबला टूलाच्या विरुद्ध दिशेने आधार देण्याचं कार्य करते. जेव्हा जॉबवर कट लावण्यात येतो तेव्हा जॉबवर या स्टेडी रेटच्या आधारामुळे स्प्रिंगिंग क्रिया होत नाही, म्हणून याचा उपयोग फिनिशिंगच्या कामाकरताही करता येतो किंवा जॉबच्या संपूर्ण लांबीवर कोणतीही अडचण न येता आपल्याला
या फॉलोअर स्टडी रेट किंवा ट्रॅव्हलिंग स्टडी रेटचा वापर करून टर्निंग काम हे करता येतं. अशा प्रकारे आपण या स्टडी रेटच्या दुसऱ्या प्रकारासंदर्भातली अर्थात फॉलोअर किंवा ट्रॅव्हलिंग स्टडी रेट संदर्भातली माहिती पाहिली की कॅरेज बरोबर ही स्टडी रेट पुलाच्या ऑपोजिट बाजूने ऑपरेशन करत असताना ट्रॅव्हल होत असते. त्यानंतर स्टडी रेटचा एक प्रकार आहे पुढचा कॅट हेड स्टडी रेट संदर्भात आपण माहिती पाहूया. तर या कॅट हेड स्टडी रेट संदर्भात माहिती पाहत असताना अनियमित आकाराचा जॉब किंवा अचूक होल नसलेल्या जॉबला अनियमित आकाराच्या जॉब किंवा अचूक होल नसलेल्या जॉबला या कॅट हेड स्टडी रेटच्या मदतीने किंवा साहाय्याने फिक्स असा आधार देता येतो. कॅट हेडमध्ये एक विशिष्ट एक स्लीव असते. कॅट हेडमध्ये एक स्लीव असून आणि ही स्लीव जॉब बरोबर लावण्यात येते. 4 बाजूवरील 4 ॲडजस्टिंग स्क्रूनी कॅट हेड जॉबच्या मध्य रेषेशी स्क्रू करण्यात येते. स्टडी रेट नंतर कॅट हेडच्या व्यासावर आधारकरिता ती लावण्यात येते. अशा प्रकारे आज आपण आजच्या या लेसनमध्ये माहिती पाहत असताना आपण स्टडी रेट संदर्भात ही माहिती यामध्ये आपण अभ्यासली. तर या स्टडी रेट प्रकरणामध्ये आपण स्टडी रेट मध्ये प्रकरणामध्ये प्रस्तावना, त्या स्टडी रेटचा उपयोग, स्टडी रेटचे प्रामुख्याने प्रकार, त्याच्यामध्ये फिक्स्ड स्टडी रेट आणि दुसरा ट्रॅव्हलिंग स्टडी रेट हे 2 मुख्य प्रकारासंदर्भातली माहिती पाहिली. त्याचबरोबर कॅट हेड स्टडी रेट संदर्भातली माहिती पाहिली. ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्र आजच्या या प्रकरणामध्ये स्टडी रेट संदर्भातली माहिती आपण सखोल अभ्यासली, ते आपल्याला समजले असेल. असेच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत राहू. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.